नमस्कार. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, टॅट 2025 या अनुषंगानं इन्फिनिटी अकॅडमी आपल्याला 2017 पासूनचे जे काही महत्त्वाचे शिफ्ट वाईज PYQ आहेत, म्हणजे आपले टॅगलाईन आहे प्रश्न आयोगाचे सखोल विश्लेषण इन्फिनिटी अकॅडमीचं. तर PYQ सिरीज सुरू करतोय. त्यापूर्वी एक सूचना आहे. ओके, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी महाराष्ट्रातील, लक्षात ठेवा, अनुभवी शिक्षक वृंद आपल्यासाठी टॉप मोस्ट फॅकल्टी ज्यांना IBPS पॅटर्नचा शिकवण्याचा अनुभव आहे अशी फॅकल्टी आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण गुरु नावाची बॅच लॉन्च करतोय पूर्णतः IBPS पॅटर्नच्या अनुषंगानं. एक्सपर्ट फॅकल्टी आहे सागर सोनवणे सर, त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, लक्षात ठेवा. सामान्य ज्ञान या क्षेत्रामध्ये इकॉनॉमिक्समध्ये एक्सपर्ट आहेत. माधव जगताप सर आहेत. सरांचा खूप म्हणजे स्पर्धा परिषदला शिक्षक याच्यामध्ये सत्ता सर कॉलेजला पण शिकवतात. त्याच्यानंतर IBPS पॅटर्नला जे 200 मार्काचा आपला पेपर आहे त्याच्यापैकी जे 110+ मार्काचं वेटेज असणारा विषय म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता. यासाठी गौरी मॅडम, लक्षात राहू द्या, एक्सपर्ट आणि त्या स्वतः पोस्ट होल्डर आहेत. अत्यंत विषयाच्या तज्ञ म्हणून आपण गौरी लागतो, लक्षात ठेवा, गौरी मॅडम. त्यानंतर सागर जगताप सर, त्यांचं स्वतःचं मानसशास्त्राचं पुस्तक आहे. सर 2 वेळा TET आणि 2 वेळा टॅट पास आहेत. आणि स्वतःचं पुस्तक आहे. सरांच्याच ह्या अंडर मार्गदर्शनाखाली आपली ही बॅच चालू आहे. यानंतर मराठीसाठी सचिन आतकरे सर सिनियर आहेत आणि संगपाल सर. सर खूप, लक्षात ठेवा, प्रदीर्घ टीचिंगचा स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे सरांना. यानंतर मी स्वतः. आपल्याकडे या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे IBPS पॅटर्ननुसार बॅच होईल. एक्सपर्ट फॅकल्टी आहेत. लाईव्ह प्लस तुम्हाला रेकॉर्ड बघता येईल. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला पाहता येतील. डाऊट सेशन असेल, तुमच्या काही शंका असतील ते त्याचप्रमाणे MCQ मध्ये तुमचा सराव करून घेतला जाईल. शंकाचं निरासरण, काही जरी क्युरी असेल तरी लक्षात ठेवा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी ही टीम घेऊन आलेली आहे. याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. काही जरी क्युरी असेल तर 9226018181 हा आमचा संपर्क क्रमांक आहे. याच्यावर नक्की फोन करा. आमचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पहिला मजला, पत्रमारू चौक, पुणे. चला तर आजच्या सेशन मधला पहिला क्वेश्चन सायन्सचा क्वेश्चन आहे. मी सुरुवातीला 2017च्या या पेपरचं विश्लेषण करण्या अगोदर तुम्हाला विनंती करेल, जास्तीत जास्त 12 आणि कमीत कमी 4 पासून म्हणजे 4 ते 12 हे पाठ्यपुस्तक करा बाबांनो. लक्षात ठेवा, पाठ्यपुस्तकाच्या बाहेर तुमचा टॅटचा पेपर जाऊ शकत नाही. फक्त चालू घडामोडी आणि त्याला इंटरलिंकेज असणाऱ्या गोष्टी. म्हणून हे सायन्स जे विचारले हे सरळ सरळ पाठ्यपुस्तकामधले विचारले. कुठले विचारले? पाठ्यपुस्तकामधले विचारले. आपल्या समोर प्रश्न आहे, एन्झामाइज म्हणजे काय? सूक्ष्मजीव, प्रोटीन, अकार्बनी संयुगे, बुरशी. एन्झामाइज काय विचारले? एन्झामाइज. एन्झामाइज एन्झामाइज म्हणजे बघा, एन्झामाइज म्हणजे काय? प्रोटीन दॅट हेल्प स्पीड टू मेटाबॉलिझम और द केमिकल रिएक्शन आवर बॉडीज. एन्झामाइज याच्या संबंधीचं आपल्याला मी तुम्हाला इमेज मुद्दाम दाखवते, कारण का मी थोडं चेंजेस केले DEDला तुम्हाला टीचिंग करताना. तर हे प्रोटीन संबंधीचं आहे. कशाला? एन्झामाइज प्रोटीन संबंधीचं आहे. एन्झामाइज म्हणजे प्रोटीन. काय? एन्झामाइज म्हणजे प्रोटीन. आणि याचं आपण स्पष्टीकरण पण बघताना स्पष्टीकरण बघताना सुरुवातीला सांगितलं होतं मी. Enzyme provide the support for many important processes within the body. Some example including digestive system ला, DNA replication, liver enzyme ला, आणि कशा कशाला मदत करतं? हाऊ एन्झामाइक वर्क आपल्या समोर दिले बघा. ऍक्टिव्ह साइड एन्झामाइज आणि हे काय मदत करतं? नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, द ग्रेट बाथ टिंबटिंबाचं स्मारक आहे. हा इतिहासामधला प्राचीन भारताची जी गौरवशाली क्रांती, लक्षात ठेवा, जी संस्कृती आहे, ज्याला आपण म्हणूया प्राचीन भारतामधली पहिली नागरी संस्कृती, जगातली एक वन ऑफ द संस्कृती म्हणजे द ग्रेट बाथ ही स्मारक. ग्रेट बाथ हे स्मारक कशा संबंधीचं आहे? तर सिंधू संस्कृती संबंधीचं आहे. याला मराठीमध्ये म्हणतात महास्नानगृह. मित्रांनो, सिंधू संस्कृती नावाले ही जगातील पहिली, लक्षात ठेवा, नागरी संस्कृती होती. भारतातील ही नागरी संस्कृती होती. दुसरं ही मात्र सत्ताक होती. नोट करत चला, मात्र सत्ताक होती.
ओके, म्हणजे या कुटुंबाचा प्रमुख माता असायची, त्याशिवाय ही नागरी संस्कृती होती. याचं कारण इथं पूर्णतः अत्याधुनिक आपण जे बघतो वर्तमानामध्ये, ज्याला अर्बन सिव्हिलायझेशन म्हणतो, हे सगळे फीचर होते का? होते. सांडपाण्याची व्यवस्था या ठिकाणी होती का? तर होती. रस्ते लक्षात ठेवा, जे ग्रेट बाथ संकल्पना आल्या या काळामध्ये, जर एकंदरीत आपण ओके शहराची जर मांडणी बघितली, महत्त्वाचे शहरं बघितली, हडप्पा असेल, मोहनजोदडो असेल, ओके लोथल असेल, कालीबंगल असेल, धौलावीरा असेल, राखीगड असेल, असे महत्त्वाचे शहर होते. ही संस्कृती वन ऑफ द ओके या संस्कृतीमध्ये पहिला धातू तांबे यूज केला होता. आणि इथं तांबे प्लस टीन, ओके याच्यामुळं काय ब्रॉन्झ म्हणून याला दुसरा एक शब्द आहे ब्रॉन्झ. ओके, कांस्ययुगीन सभ्यता पण म्हणतात, कांस्ययुगीन संस्कृती, ब्रॉन्झ एज कल्चर काय म्हणतात? ब्रॉन्झ एज. नागरी संस्कृती होती, मात्र सत्ताक होती, ही महत्त्वाचं घटक आहे. साप त्याचे त्याचे टिंब न महत्त्वाचं काय विचारते? अन्न खातो. साप त्याच्या टिंबने ओके त्याचे ध्येय फोडून खातो. ओके ओके कुडचिंग नावाची प्रक्रिया संपूर्णपणे गिळून त्याचे रक्त शोषून साप कशा प्रकारे अन्न खातो? ऑप्शन आपल्या समोर आहे. साप कशा प्रकारे अन्न खातो? तर साप हा संपूर्णपणे गिळून अन्न खातो. ओके, साप कसं, आपण जर बेंडू गिळायला आपण कधी बघितलं असेल, साप कशा प्रकारे अन्न खातो? तर ओके संपूर्णपणे गिळून अन्न खातो. लक्षात ठेवा, हे सायन्स आहे, लक्षात राहू द्या. काय आहे? सायन्स आहे. पुढं ज्या वनस्पती एका वर्षासाठी किंवा एका हंगामासाठी जगतात त्यांना काय म्हणतात? सरळ सरळ लक्षात ठेवा, हे जनरल अवेअरनेसचा प्रश्न आहे. काय म्हणतात त्यांना? एका वर्षासाठी असते त्याला द्विवार्षिक कसं म्हणतील? हा द्विवार्षिक याच्या वाक्यामध्ये चुकलं. द्वि म्हणजे दोन, वार्षिक म्हणजे एक, बारामाही म्हणजे लक्षात ठेवा ओके बारामाही, 12 महिने. झुडपे, हे झुडपेत येणार नाही. ज्या वनस्पती एका वर्षासाठी किंवा एका हंगामासाठी असतात, हंगाम, त्याला काय म्हणतात? तर वार्षिक वनस्पती म्हणतात. काय म्हणतात? वार्षिक वनस्पती, ॲन्युअल. लक्षात ठेवा ॲन्युअल. ओके, 2 वर्षासाठी जे असते, उदाहरणामध्ये ऊस हा एक पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. ओके, याला द्विवार्षिक त्रिवार्षिक म्हणू शकतो. लक्षात राहू द्या. केळी पहिल्या वर्षी येते. ओके, त्याच्यानंतर आपण जर उदाहरण बघितलं वार्षिक वनस्पतीचं, ओके याच्यानंतर सर्वात टिंबटिंब हा सर्वात सामान्य मानसिक विकार आहे. कोणता? स्मृतिभ्रंश होणे किंवा ओके सिक्झोफ्रेनिया किंवा विभग्र, ओके विभ्रम किंवा नैराश्य. कोणता मानसिक आजार? सायकोलॉजिकल म्हटले, सामान्य मानसिक आजार, जनरल. ओके काय होऊ शकतं? उदाहरणामध्ये एखाद्याला समजा काहीच आठवत नाही, टिंबटिंब हा सर्वात सामान्य मानसिक विकार आहे. काहीच आठवत नाही ते वेगळं, पण कधी कधी माणसाला काय होतं, एखादी गोष्ट आपण करतो आणि ती लक्षात राहत नाही. उदाहरणार्थ 2 महिन्याखाली वाचन केले आणि ते लक्षात राहत नाही, त्याला म्हणायचं स्मृतिभ्रंश म्हणू शकतो का आपण? किंवा मेमरी लॉस झालाय, मानसिक विकार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे स्मृतिभ्रंश हे पर्याय क्रमांक लक्षात ठेवा 1 नंबरचं उत्तर आहे. याच्यानंतर गांधीजीची अस्थी टिंबटिंब येथे ठेवलेले आहेत. कुठे ठेवले आहेत? लक्षात ठेवा, अस्थी विचारले. गांधींच्या अस्थी आपल्या समोर गांधीजी ओके यांच्या अस्थी कुठे ठेवलेल्या आहेत? राजघाट. लक्षात ठेवा, मेमोरियल आपल्या समोर आहे, नोट करा मित्रांनो. राजघाट आशुटी मेमोरियल दिसलं का तुम्हाला? हे मेमोरियल गांधीजींचं. लक्षात ठेवा, राजघाट मेमोरियल, द फादर ऑफ नेशन महात्मा गांधी, सिंपल ब्लॅक मार्बल प्लॅटफॉर्म दॅट मार्क स्पॉट ऑफ हिज क्रिमेशन ऑन 31 जानेवारी 1948. इट्स लेफ्ट ओपन टू स्काय व्हाईल बघा एंटर फ्लेम बर्न. या ठिकाणी आपल्याला इथं प्रश्नाचं चला यमुना नदीच्या काठी आहे. लक्षात ठेवा, कोणा ठिकाणी? यमुना नदीच्या काठी. ओके राजघाट
आता महात्मा गांधीजी प्रमाणे आपल्याला ही इमेज दिसली राजघाट, त्याच्यावर हे राम लिहिलंय. ओके, रॉयल प्लॅटफॉर्म आहे. 30 जानेवारीला मृत्यू, 31 जानेवारीला त्यांचं ओके अंतिम काय झाली होती, विधी झाला होता. जसं मेमोरियलचे नियम आहेत, महात्मा गांधी राजघाट, जवाहरलाल नेहरू शांतिवन, लाल बहादूर शास्त्री विजय घाट, संजय गांधी लक्षात ठेवा समाधी ऑफ संजय गांधी. ओके, यानंतर इंदिरा गांधी शक्तीस्थळ, जगजीवन राम ओके समता स्थळ, चौधरी चरण सिंग किसान घाट, राजीव गांधी वीरभूमी, ललिता बघा ललित शास्त्री किंवा ललिता शास्त्री समाधी ऑफ ललिता शास्त्री. ओके, यानंतर आपले माजी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांचं एकता स्थळ, यानंतर शंकर दयाळ शर्मा यांची कर्मभूमी, देवीलाल यांचं बघा संघर्ष स्थळ, पी.व्ही. नरसिंहराव ओके ज्ञानभूमी, यानंतर के.आर. नारायण यांचे उदयभूमी, यानंतर चंद्रशेखर यांचे जनक स्थळ. ओके, आर. व्यंकटरमण यांचे एकता स्थळ. ओके, इंद्रकुमार गुजराल स्मृती स्थळ आय के गुजराल, अटल बिहारी वाजपेयी बघा साध्वी अटल आणि प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्मृती. ओके, एकंदरीत ह्या भारतामधल्या महत्त्वाच्या नेत्याच्या समाधीचं स्थळाचं तुम्हाला इथं उल्लेख आलेला आहे. यानंतर ओके, याच्यानंतर बघा पुढं खालीलपैकी काय जैव अपघटनीय आहे, अपघटनीय बायोडिग्रेडेबल, जैव अपघटनीय आहे विचारले, बायोडिग्रेडेबल. ओके, कागद बायोडिग्रेडेबल आहे का, DTT बायोडिग्रेडेबल आहे का, ॲल्युमिनियम प्लास्टिक. मित्रांनो हे पर्यावरणासंबंधीचा प्रश्न आहे. बायोडिग्रेडेबल, बायोडिग्रेडेबल लक्षात ठेवा, बायोडिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल लक्षात ठेवा, बायोडिग्रेडेबल जे पर्यावरणामध्ये लगेच्या लगे विघटन होतं त्याला बायोडिग्रेडेबल म्हणतात. एक सिम्बॉल दाखवतो तुम्हाला, इमेज दाखवतो, तुमचे अंदाज येईल तुम्हाला. ओके, बायोडिग्रेडेबलची यस 100% बायोडिग्रेडेबल काय आहे, ओपन करा. द इम्पॉर्टन्स बायोडिग्रेडेबल फॉर सस्टेनेबल. चला, लाकडाचं बायोडिग्रेडेबल होतं का, होतं. बांबूचं होतं का, होतं. बॅगेसचं होतं का, होतं. ओके, व्हॉट आर द बायोडिग्रेडेबल मटेरियल आपल्या समोर आहे, कॉटन आणि फ्लॅक्सचं होतं, वीट होतं, लॅक्टिक ॲसिड PLAचं. ओके, आपल्या समोर नॅचरल डिकम्पोजिशन आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली कोणते कोणते त्याचे नाव आहेत. ओके, बायोडिग्रेडेबल. याशिवाय इमेज बघत चला, तर इमेजवर तुम्हाला क्लिअर होईल पिक्चर. ओके, मागचा अनुभव पाहता इमेज खूप गरजेची आहे समजायला पण. बायोडिग्रेडेबल मध्ये काय काय येतं, की कॅरेक्टर आपण बघितले होते. ओके, आता डेफिनेशन बघूया अगोदर. बायोडिग्रेडेबल डेफिनेशन काय, an ability to decompose natural within a year with help of microorganism and other bioprocess. एका वर्षाच्या आत सूक्ष्म जीवाणूच्या आधारे, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या आधारे ओके आणि इतर प्रोसेसच्या जी कशी असेल बायोप्रोसेसच्या आधारे जे 100% बायोडिग्रेडेबल आहे. ओके, याच्या संबंधीचं आपण हे उदाहरण पण बघतोय आणि ते ओके याच्यामध्ये जर आपण बघितलं. ओके, चला आपल्या कामाचं काय काय आहे तेवढं आपण कव्हर केलं. बायोडिग्रेडेबल पेपर, व्हेजिटेबल, किचन वेस्ट ओके बॅटरी, मेटल, प्लास्टिक हे होत नाही लवकर. जे तुम्हाला बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल हे दोन्हीतला फरक एक्स्ट्रा का बघा, बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल इमेज आपल्या समोर आहे. ओके, याच्यातून तुम्ही क्लिअर करून घ्या. याच्यानंतर ही एक इमेज आहे एवढी बघा, ही कामाची आहे. एवढी इमेज बघा फक्त. पेपर बेस अल्टरनेटिव्ह टू प्लास्टिक. ओके, काय काय करू शकतो आपण. ओके, कसे अल्टरनेटिव्ह काय करू शकतो याच्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत काय गोष्टी. चला ओके, प्लास्टिक पिशवीच्या ऐवजी ही कापडाची बॅग, कागदाची बॅग वापरू शकतो. इमेज दिलेत आपल्याला. ओके,
तर म्हणजे कागदाचं काय होऊ शकतं, जैव अपघटक होऊ शकतं, म्हणजे बायोडिग्रेडेबल आहे. DTD नाही, अल्युमिनियम नाही, प्लास्टिक नाही. प्लास्टिकला हजारो वर्ष लागू शकतं. त्याच्यामुळे सध्या जे जैव अपघटने आहे बायोडिग्रेडेबल, याचं उदाहरण उत्तम म्हणजे आपल्याला दिलेलं ह्याच्यात आहे. ठीक आहे. पुढं टिंबटिंब या वर्षापासून 5 सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. आता हा राष्ट्रीय शिक्षक दिन हा प्रश्न रिपीट झालाय. ॲक्च्युली लक्षात ठेवा, 1952 ते 62 हे भारताचे उपराष्ट्रपती, ओके, उपराष्ट्रपती, नोट करा हा पॉइंट. आणि 1962 ते 1967 भारताचे राष्ट्रपती. या पदावर असणारं महान व्यक्तिमत्व डॉक्टर एस राधाकृष्णन. डॉक्टर एस राधाकृष्णन, नोट करा, डॉक्टर, ओके, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस लक्षात ठेवा 1962 पासून, नोट करा, हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. काय करतात? शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. महान तत्वज्ञानी होते. काय होते? महान तत्वज्ञानी, विचारवंत, ओके, शिक्षण तज्ञ. आणि 1962चा किस्सा आहे, म्हणजे ओके, कथा म्हणजे स्टोरी आहे छोटीशी. जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा त्या काही विद्यार्थी, काही शिक्षक, काही व्यक्ती त्यांच्याकडे आले की वाढदिवस साजरा करण्यासाठी. त्यावेळेस लक्षात ठेवा त्यांचा जन्मदिवस, ओके, डॉक्टर सर्वपल्ली यांचा जन्मदिवस हा महान शिक्षण तज्ञ आहेत. ओके, 1962 हा पासून काय केला जातो, 5 सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. पुढं उद्योगातील, दवाखान्यातील टाकाऊचं योग्य रीतीने व्यवस्थापन करण्याला कमी करण्यासाठी सहयोग असतो. उद्योगातील आणि दवाखान्यातील टाकाऊचा योग्य रीतीने व्यवस्थापन करणे याला कमी करण्यासाठी, ओके, टिंबटिंबचा सहयोग असतो. ऑप्शन आपल्या समोर आहे. GDP, पोल्युशन, टॅक्स, इन्कम. उद्योग आणि दवाखान्यातील टाकाऊचा योग्य रीतीने व्यवस्थापन करणे याला कमी करण्यासाठी सहयोग आहे. काय करण्यासाठी? पोल्युशन, GDP, टॅक्स, इन्कम. तर याचं डायरेक्ट उत्तर येतं उद्योगामधून काय निघतं व सर्वात जास्त, लक्षात ठेवा, ओके, वेस्टेज किंवा प्रदूषण बाहेर पडतं. दवाखान्यातून ई वेस्टेज, ओके, याचा अर्थ पोल्युशन. लक्षात ठेवा उत्तर काय येईल? पोल्युशन. उद्योग, दवाखान्यातील टाकाऊचा योग्य मॅनेजमेंट करणे याला टिंबटिंब किंवा याला कमी करण्यासाठी सहयोग आवश्यक आहे. पोल्युशन कमी करण्यासाठी सहयोग आवश्यक आहे. मग तुमच्या समोर एक इमेज दाखवतो मी सगळ्यात महत्त्वाची, ओके, जी बायो, लक्षात ठेवा, ओके, बायोमेडिकल संबंधीची टर्म आहे. ई वेस्टेज, त्याला काय म्हणू आपण? ई वेस्टेज. ई वेस्टेज लक्षात ठेवा, ही अत्यंत महत्त्वाची आपल्यासाठी, ओके, ई वेस्टेज. मेडिकल वेस्टेज, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि वेस्ट मॅनेजमेंटसाठी, ओके, बायोमेडिकल कन्सेप्ट बघा, बायोमेडिकल. बायोमेडिकल, कंपोजिशन ऑफ हार्मफुल हॉस्पिटल वेस्टेज. आपण जर एकंदरीत बघितलं, ओके, कशा प्रकारचं हे वेस्टेज आहे, ओके, ई वेस्टेज आपण ज्याला बायो वेस्टेज म्हणतो, हे कामाचं पण आहे आपल्या. ठीक आहे, आपण त्याच्यासाठी कशासाठी? तर प्रदूषण कमी करण्यासाठी, ओके, प्रदूषण कमी करण्यासाठी. यानंतर आपला जो प्रश्न आहे प्रदूषण कमी करण्यासाठी उद्योगातलं आणि दवाखान्यातलं. याच्यानंतर विधान आहे आणि कृतीचा कोर्स काय करू शकतो. बलात्काराच्या घटना वाढत आहेत, सरकारची लाज काढली जात आहे. यावेळेस काय केलं पाहिजे? गुन्हेगारांना कठोर शिक्षा, हीच खात्री करा, खटल्याची जलद सुनावणी करा. काय केलं पाहिजे? लक्षात ठेवा, बलात्काराच्या जर घटना वाढत असतील तर, उदाहरणामध्ये बलात्काराच्या घटना वाढत आहेत आणि सरकारची लाज काढली जात आहे, तेव्हा
गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल याची खात्री करा. ओके. आणि खटल्याची जलद सुनावणीची खात्री करा. काय वाटते तुम्हाला? ओके. एका आणि दोन्हीपैकी काही अनुसरण करत नाही. काय करायला पाहिजे? एक अनुसरण करत आहे, दोन अनुसरण करत आहे, विधान दिलंय. ओके. आता समजा एखाद्या व्यक्तीवर आरोप झालाय किंवा तो सिद्ध व्हायचा वेळ लागतोय, तर जलद सुनावणी हे योग्य आहे का? दुसरं, गुन्हेगारांना सिद्ध होईल्यानंतरच कठोर शिक्षा होईल ना, याची खात्री करा. आताच कशी खात्री करता येईल? घटना वाढत आहेत, सरकारने लाच काढली जात आहे, मग ऍक्शन काय घ्यायला पाहिजे? तर कृती 1 आणि कृती 2 तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला HW करतो, होमवर्क. तुमचं ओपिनियन द्या. समजा बलात्काराच्या, रेपच्या केसेस वाढत आहे, व्हॉट इज ऍक्शन? काय ऍक्शन घ्यायला पाहिजे? ओके. बलात्काराच्या घटना वाढत आहेत, कुठल्या प्रकारचे ऍक्शन घ्यायला पाहिजे या संबंधीचं हे ओके स्टेटमेंट आहे. परिसर अभ्यास म्हणजे पर्यावरणावर प्रश्न आहे. ज्या परिसरामध्ये प्राणी जगतात, खातात, वाढतात, जन्म देतात त्याला टिंबटिंब म्हणतात. ओके. ज्या परिसरामध्ये ओके काय म्हणतात? प्राणी वाढतात, जगतात, खातात, वाढतात, जन्म देतात त्याला काय म्हणतात? ऑप्शन पर्यावरण, मुक्काम, घर किंवा ग्रह. हे काय असं म्हणत नसते. ओके. पर्यावरण, मुक्काम, घर. घर पण नाही, लक्षात ठेवा. आता आपल्याकडं पर्यावरणाची एन्व्हायरमेंट बेस ज्या परिसर म्हटले, सभोवतालचा परिसर, काय उत्तर येऊ शकतं? काय उत्तर येऊ शकतं? तर लक्षात ठेवा मुक्काम. काय उत्तर येईल? मुक्काम. ओके. ज्या परिसरामध्ये प्राणी जगतात, खातात, वाढतात, जन्म देतात त्याला मुक्काम असे म्हणतात. नाही काय? चालतंय पुढं. नेक्स्ट, ड जीवनसत्वाने भरपूर असलेले स्रोत कोणते? ड जीवनसत्व, सोया मिल्क. ओके. लक्षात ठेवा चीज. ओके. कोणत्यातून ड जीवनसत्व सर्वाधिक मिळतं? का वरीलपैकी सर्व? मित्रांनो तुम्हाला मी याचा एक विनंती करतो सगळ्यांना, दर बॅचला दर आपण ह्याला दाखवतोय, कारण का विटामिनवर लक्षात ठेवा दरवेळा प्रश्न येतोय. सगळ्यांना विनंती आहे, मी एक चार्ट दाखवतो सगळ्या मॅडम सरांना, तुम्ही फक्त प्लीज एवढा चार्ट पाठ करून जावा. एवढा चार्ट पाठ करून जावा, बाकी तुम्हाला करायची काहीच गरज नाही. ओके. एवढा चार्ट पाठ करून जावा. एवढा चार्ट पाठ करून जावा, इनफ. आपल्या समोर काय म्हणले? ड जीवनसत्व भरपूर स्रोत कोणते? आपण जर तुम्हाला दिसतंय का, मी तुम्हाला ड जीवनसत्व जरा मोठं करून दाखवतो, कशा कशातून ड जीवनसत्व मिळतं. ठीक आहे. चला आता दिसल विटामिन डी. ओके. चला विटामिन डी चा जर आपण बघितलं, मिल्क पासून भेटतं का? भेटतं. या बघा मिल्क पहिलंच आहे. सनलाईट पासून भेटतं का? भेटतं. इग्स पासून भेटतं. मशरूम, पॉर्क, बीफ लिव्हर, रिकोटा चीज, सोल और बघा फ्लॉन्डर आणि सिरल याच्यापासून भेटतं. आपल्याला जे पर्यायामध्ये दिले ते सगळ्यापासूनच भेटतं. ओके. विटामिन डी, विटामिन डी नोट करा. विटामिन डी, विटामिन डी, विटामिन डी. ओके. आता इथं थोडं मी तिथं करेक्शन करतो. विटामिन चार्ट्स. ओके. या इमेजला तुम्ही जरा लक्ष द्या, कारण का हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे सोर्स लय महत्त्वाचे आहेत. विटामिनच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं? विटामिनचा ओके सोर्स काय विटामिनचे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्यासमोर आता परत एक इमेज आल्या बघा. विटामिन्स नाव आहे. विटामिन B6, B3, B12, विटामिन A, B1, विटामिन B2, विटामिन B5. ओके. हे सगळं दिसतंय आणि शेवटी बघा खाली ओके विटामिन डी. आता कशातून काय, कोणत्यातून काय भेटतं? ओके. इमेजच्या माध्यमातून आपण क्लिअर करायचा प्रयत्न करतोय. मेन सोर्स आपल्याला माहीत पाहिजे, कारण का हे विटामिनचे सोर्स माहीत असतील आणि त्याच्यातून केमिकल त्यांचे नियम काय. ओके. केमिकल नावं तुम्हाला कदाचित विचारणार नाही, परंतु ते सोर्स विचारू शकतो. विटामिनचे काय विचारू शकतो? सोर्स विचारू शकतो. ओके. सोर्स विचारू शकतं. चला
ठीक आहे. विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे काय होऊ शकतं आणि त्याचे फूडचे सोर्स कोणते आहेत. ओके, विटॅमिनचा आपण चार्ट बघतोय, कोणत्यापासून काय मिळतं ते. ओके, आणि परीक्षेला कसं बी उद्या त्यांचे सायंटिफिक नावं ते पण सांगता आले पाहिजे आपल्याला. मी मुद्दाम तुम्हाला ओके पाण्यात विरघळणारे आणि वॉटरमध्ये विरघळणारे लक्षात ठेवा. विटॅमिन ए, डी, ई, के हे फॅट सॉल्युबल आहेत आणि वॉटरमध्ये बी आणि सी लक्षात ठेवा हे वॉटर सॉल्युबल आहेत. मी परत सांगतो, याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न आहे. माझी विनंती आहे तुम्ही हे चार्ट करून जावा. मी मुद्दाम हे एवढे चार्ट ओपन केले, त्याचं कारण हे परीक्षेला येणार आहेत. ओके, विटॅमिन कोणतं काय काम करतं, व्हॉट इट डू, वेअर इट फाउंड आणि डेली व्हॅल्यू किती असलं पाहिजे. आता आपल्याला ड चा प्रश्न आलाय म्हणून सांगतो कशा कशापासून भेटतं. ओके, सोयाबीन बिवरेज, सोया मिल्क पासून, ऑरेंज ज्यूस, बघा हे सगळं सोर्स आहे विटॅमिन डीचं. ब्लड प्रेशर कंट्रोल करतं, बोन ग्रोथ करतं, कॅल्शियम बॅलन्स करतं, हार्मोन. ओके, एकंदरीत पूर्ण हे विटॅमिनचा चार्ट आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं तर, कारण हे गरजेचं आहे. नेक्स्ट. ओके, म्हणजे वरील पैकी सर्व उत्तर येईल. याच्यानंतर पुढचं शरीराच्या इतर अवयवावर टिंबटिंब नियंत्रण असतं. हृदयाचं, डोळ्याचं, मेंदूचं आणि पोटाचं. म्हणजे आपल्याला बॉडीला कंट्रोल काय करतं तर लक्षात ठेवा, व्हॉट इज अ फंक्शन ऑफ ओके हार्ट, आईज, ब्रेन आणि स्टमक. तर लक्षात ठेवा आपल्या बॉडीला मेंदू कंट्रोल करतो. काय करतो, शरीराच्या इतर सर्व अवयवावर नियंत्रण. आपण म्हणतो भानावर आहे का तुझा मेंदू काम करतोय का, सहज बोलतं बा कोणी याचं. ओके, एखादा व्यक्ती ब्रेन डेड झाला. ओके, ब्रेन डेड म्हणजे त्याचा मेंदू काम करत नाही म्हणतो आपण. ब्रेन डेड होणे काय म्हणतो, त्याचा मेंदू काम करत नाही. ओके, मेंदू हा लक्षात ठेवा महत्वाचा. ब्रेन ओके, ब्रेन फंक्शन. कंट्रोल थ्रो द बघा, द ब्रेन इज अ कॉम्प्लेक्स ऑर्गन दॅट कंट्रोल थ्रो. ब्रेनचं रोल बघा, लक्षात ठेवा ब्रेनची भूमिका आपल्या समोर आहे. कशा प्रकारे ब्रेन सर्क्युलेट सिस्टमवर कसं. ओके, मेन फंक्शन काय ब्रेनचं. द टेम्परेचर, हंगर अँड एव्हरी प्रोसेस दॅट रेग्युलेट आवर बॉडी. ओके, म्हणजे महत्वाचं आपण जर बघितलं थॉट अँड डिसिजन, मेमरी अँड इमोशन्स, मुवमेंट ओके अँड बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन, perception of various sensation including pain, automatic behavior such as breathing, heart rate, sleep, temperature control, regulation of organ function, speech and language function. एकंदरीत हे ब्रेनचे फंक्शन आहेत. मी तुम्हाला एवढं सांगण्याचं किंवा एवढं हे याचा उद्देश काय तर आपली ब्रेन कशा प्रकारचं काम करतं हे सांगायचे. ओके, इमेज आपल्या समोर आहे, एकदा बघून घ्या, ओव्हरलुक करा. ओके, आपलं ब्रेनचं तुम्हाला समोर हे दिसतंय, हे चेक करा ब्रेन संबंधीचं. ओके, बघा पुढचं चेक आहे. ओके, इमेज दिसते का बघा, कोणता एरिया कोणता काय करतं ते. आता हे महत्वाचा चार्ट आहे, फंक्शन ऑफ ब्रेन. फंक्शन ऑफ ब्रेन. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या धातू सर्वात जास्त वितळण बिंदू आहे. ज्याला बघा सर्वात जास्त वितळण पॉइंट कोणता धातू म्हणजे खालीलपैकी कोणत्या धातूचा सर्वात जास्त वितळण पॉइंट आहे. टंगस्टन, पारा, सोने, गॅलियम. टंगस्टन. ओके, उत्तर काय येईल याचं, सर्वात जास्त वितळण पॉइंट आहे तर उत्तर काय येईल, टंगस्टन. काय उत्तर येईल, टंगस्टन. टंगस्टन.
टंगस्टन, टंगस्टन. ओके. टंगस्टन बॉइलिंग पॉइंट. चला. आवर मेटल इज प्युअर फॉर्म. टंगस्टन हॅज द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. लक्षात ठेवा. ओके. मेल्टिंग पॉइंट किती आहे? बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट. चला. ओके. आपल्या समोर आहे उत्तर टंगस्टन. मुद्दाम तुम्हाला हे प्रत्येकाची मी इमेज दाखवते, तुम्हाला इमेजच्या माध्यमातून क्लिअर व्हावं. ठीक आहे. नेक्स्ट आपल्या समोर ही मेल्टिंग पॉइंटची इमेज आहे. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. चला. नेक्स्ट घरगुती अन्नधान्य. दोन्हीही बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट तुम्हाला सांगितलं. घरगुती अन्नधान्याच्या अवांछित घटक काढून टाकण्यासाठी पुढील कोणती पद्धत वापरली जाते? आपल्या घरी, उदाहरणामध्ये ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, घरातील अन्नधान्य आहे आणि त्याला नीट करायचे, सोप्या भाषेमध्ये त्याला निसायचे म्हणजे पाखडायचे. काय करायचे? त्याला पाखडायचे. त्याला असं म्हणूया, पाखडणं, निवडणं, आपुवातन करणं किंवा गाळणं, चाळणीनं गाळणं. ओके. घरात घरगुती अन्नधान्याचं अवांछित घटक काढून टाकण्यासाठी पुढील कोणती पद्धत वापरतात? तर आपल्या समोर दोन आहेत, पाखडणे का निवडणे. तर मित्रांनो याचं उत्तर येतं निवडणे. पाखडणे म्हणजे असं करणे. लक्षात ठेवा. घरगुती अन्न अवांछित, त्याला निवडावं लागतील ना, जे गरजेचं नाही ते निवडणे. फटकणे वेगळे, पाखडणे वेगळे. लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही तुम्हाला टर्म यूज करता आले पाहिजे. पाखडणे आणि निवडणे मधला फरक. ओके. निवडणे अन्नधान्यामधून, ओके, जो गरजेचा भाग नाही तो बाजूला काढणे म्हणजे काय? निवडणे. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न सायन्स संबंधीचा प्रश्न आहे पण टेक्नॉलॉजी बेस आहे. ओके. प्रश्न रीड करा. प्रश्न काय म्हणतो बघा. प्रसाराकाशी निगडीत प्रभाव बदल घडवितो किंवा मनोवर्त निर्माण करते अशा प्रभावाचं उदाहरण? इंटरनेट, ऑडिओ व्हिज्युअल मीडिया, 1 आणि 2, शाळेचं पुस्तक. काय येतं तुम्हाला? काय वाटतं? प्रसारकाशी निगडीत प्रभाव बदल घडवितो किंवा मनोवृत्ती निर्माण करते अशा प्रभावाचं उदाहरण काय? तर इंटरनेट प्रसारकाशी निगडीत प्रभाव निर्माण करतो. बदल घडवितो, घडतो. मनोवृत्ती निर्माण करतो. सेम ऑडिओ व्हिज्युअल मीडिया, यस. ओके. प्रसारकाशी निगडीत प्रभाव निर्माण करतो. बदल घडतो. हेही बरोबर, हेही बरोबर. म्हणून उत्तर काय? 1 आणि 2. काय उत्तर येईल? 1 आणि 2. ठीक आहे. हा मास मीडिया संबंधीचा प्रश्न होता. कशा संबंधीचा? मास मीडिया संबंधीचा. आता व्यवस्थितपणे बघा. एक सूचना आहे. दिलेल्या पर्यायामधून ॲनालॉग शब्द निवडा. हायड्रोजनचा पाण्यासोबत संबंध आहे. गटात बसणारा, गटात न बसणारा किंवा संबंध जुळवा. हायड्रोजनचा पाण्यासोबत संबंध आहे तसा टिंबटिंबचा मिठासोबत आहे. मीठ म्हणलं की कशासोबत संबंध येतो? हेलियम, नायट्रोजन, सोडियम आणि ऑक्सिजन. आता सगळ्यात महत्त्वाचं, मीठ कसं बनतं? सायंटिफिक नेम काय त्याला मिठाचं? लक्षात ठेवा. ओके. नमक, मीठ. गांधीजींचा साल्ट, मार्च काय होता? साल्ट. सायंटिफिक नेम. ओके. सायंटिफिक नेम सोडियम क्लोराइड. काय उत्तर आहे? सोडियम क्लोराइड. लक्षात ठेवा. जसं बघा काय विचारलंय, जसं हायड्रोजनचा पाण्यासोबत संबंध आहे. ओके. म्हणजे सोडियम क्लोराइड इज कॉमन नोन एज एडिबल सॉल्ट इज बघा आयोनिक कंपाउंड विथ द केमिकल फॉर्म्युला NaCl. काय? NaCl. चला. यानंतर बघा NaCl सायंटिफिक. ओके. याच्यानंतर बघा आपण जर इथं थोडं चेंज केलं. ओके. वॉटरचं सायंटिफिक असं जर केलं, वॉटर सायंटिफिक नेम, तर आपल्याला काय येतं? ओके. वॉटर. ओके. काय येतं? वॉटर. पाण्याचं जसं हायड्रोजनचं पाण्यासोबत तसं सोडियमचा मिठासोबत.
ओके, चला वॉटर कंपाऊंड बघितले आपण. चला तर हे सोडियम येते NaCl. नेक्स्ट, बऱ्याच वेबसाईटला मुख्य पान असते ज्याला टिंबटिंब म्हणतात, जे इतर पानासाठी मुखपृष्ठाचं काम करतं. हे डायरेक्ट टेक्नॉलॉजी बेसचा करंटचा तुमचं टेक्नॉलॉजीचा प्रश्न विचारलाय बघा. कसं विचारलंय आधी शांत वाक्य वाचा. बऱ्याच वेबसाईटला मुख्य पान असतं ज्याला मुख्य काय म्हणतात, ज्याला होम पेज म्हणतात. ते इतर पानासाठी मुखपृष्ठाचं काम पाहतं. नोट करा. ओके, आणि थोडं चेक करा. होम पेज, होम पेज. ओके, लक्षात ठेवा ही इंटरनेट संबंधीची संकल्पना आहे. होम पेज, होम पेज. ओके, बऱ्याच वेबसाईटला मुख्य पान असतं ज्याला होम पेज असे म्हणतात, ज्याला म्हणतात होम पेज, इतर पानासाठी नमुना. ओके, होम पेज फॉर, लक्षात ठेवा. ओके, वेबसाईट. चला यानंतर पुढचं नेक्स्ट, शिंजो आबे हे टिंबटिंब 2017ला दुर्दैव असं आहे त्यांची 2023च्या याच्या दरम्यान हत्या झाली. लक्षात ठेवा शिंजो आबेंची. ओके, शिंजो आबे जपानचे राष्ट्राध्यक्ष, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष, जपानचे पंतप्रधान, दक्षिण कोरियाचे पंतप्रधान. 2017 शिंजो आबे आणि मोदी साहेबांचं आपल्यासाठी टॅट एक्झामला लय महत्व आहे. त्याचं कारण ह्या शिंजो आबे हे ज्या देशाचे पंतप्रधान होते तो देश म्हणजे लक्षात ठेवा जपान. ओके, दुर्दैव असं होतं त्यांची नंतर जपानमध्ये हत्या झाली. 2017ला भारतामध्ये ऐतिहासिक बुलेट ट्रेन, कोणती बुलेट ट्रेनची सुरुवात झाली. कारण का स्टोन फॉर्मेशन झालं होतं. जपानची कंपनी जी फायनान्स करते, जपान देश फायनान्स करतो भारताला. अहमदाबाद टू मुंबई, मुंबई टू अहमदाबाद, लक्षात ठेवा. ओके, मल्टी मॉडेल कॉरिडॉर आहे, फास्ट ट्रेन आहे बुलेट ट्रेन. ही ट्रेन 2017ला, लक्षात ठेवा. हे बुलेट ट्रेन संबंधीचं जपानचे एक महत्त्वाचे PM होते शिंजो आबे, आणि दुर्दैव असं होतं त्यांची हत्या झाली. लक्षात ठेवा हे भारतासाठी ओके मोठी हानी होत असं विचार केला शिंजो आबे. चला आपल्या समोर आहे शिंजो आबे यांची इमेज. ओके, शिंजो आबे नोट करा. हे शिंजो आबे हे जपानचे PM होते, पण दुर्दैव असं होतं की त्यांची एका ह्याच्या दरम्यान हत्या झाली. ओके, असॅसिनेशन. ओके, हत्या झाली शिंजो आबे. ओके, महत्वाचं व्यक्तिमत्व होतं शिंजो आबे, पण दुर्दैव असं होतं की त्यांचं सॉरी मी 23 म्हणलो जुलैमध्ये, म्हणजे 8 जुलै 2022 मध्ये त्यांची हत्या झाली जपानमध्ये. ओके, दोन वेळा पंतप्रधान होते, 6 ते 7 आणि 12 ते 20 एकंदर त्यांचा PM साठीचा कार्यकाल आहे. भारतासाठी हे महत्वाचं व्यक्तिमत्व आहे शिंजो आबे. शिंजो आबे अँड इंडिया, लक्षात ठेवा. हे रिलेशनशिप जर आपण बघितलं तर खूप महत्वाचं, कारण भारतामध्ये ओके यांच्या काळामध्ये महत्वाचं डेव्हलपमेंट झाली होती शिंजो आबेंच्या काळामध्ये. यस, ही इमेज बघा, रिलेशनशिप विथ आबे शिंजो. ओके, नरेंद्र मोदी अँड शिंजो आबे प्राईम मिनिस्टर बऱ्याच वेळा भेटले होते. ओके, आणि हे दुर्दैव असं होतं की हे जे तुम्हाला डेटा आहे आपल्यासाठी 17ला प्रश्न काय विचारला असेल तर हे भारतासाठी महत्वाचं म्हणजे बुलेट ट्रेन, आणि यांच्याच काळामध्ये महत्वाचं स्टोन फॉर्मेशन झालं होतं. ओके, चला बुलेट ट्रेन. ओके, हे तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाचे ही बुलेट ट्रेनचं ओके सिंबॉलिक आहे शिंजो आबे. चला PM मोदी अँड शिंजो आबे फ्लॅग ऑफ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन. ओके, आणि हे मला तुम्हाला सांगायचं असं हा प्रश्न का विचारला असेल तर आपल्यासमोर हे क्लिअर करतो. 2017लाच आहे, आपली टॅट 2017ला झाली होती. ह्या ज्या सगळ्या न्यूज आहेत 2017च्या आहेत, आणि टॅटला प्रश्न पण 17लाच आला होता. कधी आला होता? 17लाच आला होता. म्हणून तुम्हाला मी ओके एकाच ठिकाणी हे मुद्दाम ते विचारलं म्हणजे लिहून दिलं हे. ओके, बघा
प्रेस इंडिया ब्युरोची न्यूज आहे. पीएम मोदी अँड जापानीज पीएम आबे ले फाउंडेशन स्टोन फॉर 14 सप्टेंबर 2017. ओके, ही तारीख आहे. प्राईम मिनिस्टर मोदी आणि शिंजो आबे जॉईंटली. ओके, बुलेट ट्रेन संबंधीचा. ठीक आहे. नेक्स्ट, महावीर हे टिंब धर्मासंबंधी होते. बौद्ध धर्म, जैन धर्म, हिंदू धर्म आणि शिजोनिमी. हे कट करा, हे कट करा. एक तर तुम्हाला इथं दोन्हीत कन्फ्यूज करतं. तर वर्धमान महावीर हे जैन धर्मासंबंधी होते आणि गौतम बुद्ध हे बौद्ध धर्मासंबंधी होते. गौतम बुद्ध. वर्धमान महावीर हे लक्षात ठेवा जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. कितवे? 24वे तीर्थंकर. नोट करत चला, तीर्थंकर. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केला. 12 वर्ष तपश्चर्या केली आणि 42व्या वर्षी त्यांना ज्ञानाची प्राप्ती म्हणजे इंद्रियावर विजय मिळवला. काय? ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे इंद्रियावर विजय मिळवला. कितव्या वर्षी? 42व्या वर्षी. ठीक आहे. 42व्या वर्षी त्यांनी ज्ञानाची प्राप्ती झाली. वर्धमान महावीर. ओके, त्यांनी सुरुवातीला आपला जो उपदेश होता ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अर्धमागधी म्हणजे प्राकृत भाषेमध्ये त्यांनी उपदेश दिला. नोट करत चला हे पॉइंट, हे परीक्षेला येणारे पॉइंट आहेत. ओके, 24वे तीर्थंकर होते. मग जैन धर्माचे संबंधित कोण होते? वर्धमान महावीर होते. जैन धर्म. ठीक आहे. याच्यानंतर पुढं रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या देशाचं राष्ट्रगीत लिहिले? तर भारत, श्रीलंका, वरीलपैकी दोन्ही, यापैकी नाही. तर भारत प्लस इथं पाहिजे होतं बांगलादेश, तर उत्तर आलं असतं 1 व 2. भारताचं पण लिहिले जनगण मन आणि बांगलादेशचं लिहिले अमार सोनार बांगला. काय? अमार सोनार बांगला, जे 1971ला बांगलादेशचं राष्ट्रगीत बनलं आणि भारताचं 1950ला 24 जानेवारी. लक्षात ठेवा ही तारखा, हे महत्वाचं आहे. ओके, आता आपल्या समोर प्रश्न येतो रवींद्रनाथ टागोर, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. ओके, चला इमेज आहे आपल्या समोर. रवींद्रनाथ टागोर इंडियन बेंगॉली. लक्षात ठेवा महत्वाचं व्यक्तिमत्व होतं रवींद्रनाथ टागोर. ओके, 1861चा जन्म आहे, 1941चा मृत्यू आहे. आपल्या समोर व्यक्तिमत्वासंबंधीची सगळी माहिती आली आहे. दुर्दैव लक्षात ठेवा. ओके, यांच्या कविता संग्रह नाव होतं गीतांजली. भारतातील पहिला नोबेल पुरस्कार मिळाला 1913ला. लक्षात ठेवा 1913ला. ओके, नोबेल प्राइज 1913ला. गीतांजली, घरी बहारे. ओके, त्यांचे महत्वाचे हे पुस्तक आहेत. ओके, यानंतर त्यांचं शांती निकेतन आपल्यासाठी महत्वाचं. ओके, कार्य आहे ते पाहणं गरजेचं आहे. ओके, रवींद्रनाथ टागोर नॅशनल अँथेम बघा. जनगण मन कंपोज ओरिजिनल बेंगॉली बाय रवींद्रनाथ टागोर वॉज अडॉप्टेड इन. आपल्याला तारीख दिल्या 24 जानेवारी 1950 भारताच्या संविधान. ओके, भारतानं स्वीकारलं. लक्षात ठेवा नॅशनल अँथेम. याच्यानंतर ओके, बांगलादेशचं पण नॅशनल अँथेम लिहिलं होतं, डिवाइड बांगला इंटू 2 स्टेट. म्हणजे ओके 1905ला जेव्हा लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी केली तेव्हा एक त्यांनी गीत लिहिलं होतं अमार सोनार बांगला. हे पुढं चालून जेव्हा स्वतंत्र बांगलादेश हे राष्ट्र बनलं 1971ला तेव्हा ते अमार सोनार बांगला. ओके, काय झालं? बांगलादेशचं राष्ट्रगीत बनलं. ठीक आहे. याच्यानंतर म्हणजे इथं नाव दिले बघा 2 स्टेट अलॉंग रिलिजियस लाईन. चला याच्यानंतर द नॅशनल अँथेम बोथ इंडिया आणि बांगलादेश हॅव रिटन टेकन बाय बेंगॉली रायटर रवींद्रनाथ टागोर. पुढं टिंबटिंबाच्या बाबतीत आपण तुळई किंवा टेबलाखाली उभे राहाव. काय घडल्यानंतर आपण टेबलाखाली किंवा ओके तुळई, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा नदीला पुराला आपण टेबलाखाली लपून बसू शकतो का? भूकंप झाल्यानंतर? तर याचं सरळ सरळ उत्तर आहे. आपल्याला शाळेमध्ये शिकवलंय आपण बऱ्याच ठिकाणी. भूकंप जेव्हा येतो तेव्हा टेबलाखाली किंवा तुळई खाली. ओके, अर्थक्विक. अर्थक्विक. ओके,
आता बघा काय करायला पाहिजे जेव्हा अर्थ क्यूक येतो तेव्हा. ओके, हे इमेज दिसते बघा आपल्याला. ओके, जेव्हा भूकंप आल्यानंतर काय करायला पाहिजे तर एक इमेज दाखवले इथं. अरे यार, ओपन होत नाही, थांबा एक मिनिट ना. यस, ओके. सिक्युअर प्लेस कोणतं, काय करायला पाहिजे. ओके, आणि त्याच्या संबंधित स्टेप 1 हे काही इथं दाखवले. ड्रॉप कव्हर, टेबला खाली लपायला पाहिजे का, कशा कशा करायला पाहिजे. ओके, याच्यानंतर एक इमेजच्या माध्यमातून माझा तुम्हाला उद्देश एवढाच आहे, जस्ट चेक करा अर्थ क्यूक आलाय आणि कसं करायला पाहिजे, कुठं आपण ओके सेफ्टी मेजर आपण यूज करू शकतो. यानंतर पुढं ह्या 7 स्टेप करू शकतो आपण. जेव्हा जेव्हा अर्थ क्यूक येईल तेव्हा 7 स्टेप टू अर्थ क्यूक सेफ्टी. एक बघा दिल्यात आपल्या समोर, चेक करा ही इमेज. माझा उद्देश हाच आहे, तुम्हाला ते क्लिअर व्हावं, बाकी काही उद्देश नाही. ठीक आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढं कलर ब्लाइंडनेस दोष टिंब लेन्स वापरू. एखाद्याला समजा कलर ब्लाइंडनेस आहे आणि कुठल्या प्रकारचे लेन्स वापरू शकतो या संबंधीचा प्रश्न आहे. कलर ब्लाइंडनेस आहे तर काय करू शकतो आपण. ओके, कलर ब्लाइंडनेस आहे तर काय करू शकतो. अंतरावाची लेन्स, बहिर्गत लेन्स, दंडगोल लेन्स किंवा यापैकी नाही. थोडं जर आपण कलर ब्लाइंडनेस संबंधीचं लेन्स बघितल्या, ओके, कलर ब्लाइंडनेस संबंधीच्या कलर ब्लाइंडनेस संबंधीच्या कुठल्या प्रकारचे लक्षात ठेवा. जर कलर ब्लाइंडनेस आहे तर कुठल्या प्रकारचे लेन्स वापरून दूर करू शकतो का कलर ब्लाइंडनेस. काय करू शकतो आपण कलर ब्लाइंडनेसला. ओके, कलर ब्लाइंडनेस आहे काय करू शकतो. नॉर्मल आहे, करेक्ट अंडरस्टँडिंग द कलर. आणि समजा प्रोटोपोइया झालाय किंवा ज्याला आपण ब्लाइंडनेस आहे तर कशा प्रकारे दिसतंय, दोन्हीतला कम्पेअर करा. ओके, आपल्या समोर दोन्हीही इमेज आहेत. कलर ब्लाइंडनेस तर जे पर्यायामध्ये दिलं होतं अंतरावरची लेन्स वापरून, बहिर्गत लेन्स, दंडगोल लेन्स, यापैकी एकही उपयोगात लक्षात ठेवा कलर ब्लाइंडनेसला. कलर ब्लाइंडनेसला ट्रीटमेंट काय. ओके, देर आर नो ट्रीटमेंट फॉर मोस्ट टाइप ऑफ कलर विजन डिफिकल्ट. बघा कुठल्याही प्रकारचे असे ट्रीटमेंट नाही, म्हणून या प्रश्नाला आपण काय उत्तर देतो, यापैकी एकही नाही. ठीक आहे, नेक्स्ट. वनस्पतीचा कोणता भाग मातीचं अपक्षरण रोखण्यास मदत करतो, ज्याला आपण म्हणूया ओके मातीचं अपक्षरण. देठ, पान, फांदी आणि मुळा अपक्षरण. ओके, मातीचं अपक्षरण रोखण्यासाठी. ओके, तर याचं सरळ सरळ आहे, वनस्पतीला हलू न देण्याचं काम तर मुळाच करू शकतात. फांदी नाही, पानं नाही, देठ हे जमिनीच्या वरच आहे, मुळा ह्या जमिनीशी धरून असतात. क्षळमुळ मृदा मातीला ओके मातीचं अपक्षरण रोखण्यास मुळा हे काम करू शकतं. ओके, महत्वाचं म्हणजे मुळावर डिपेंड आहे. देठ, पान हे फांदी हे जमिनीच्या वरच आहेत. ठीक आहे, नेक्स्ट. डेटा कायमस्वरूपी कुठे साठवला जातो, मेमरीमध्ये, स्टोरेज मध्ये, सीपीयू का प्रिंटर. डेटा कशामध्ये साठवला जातो, ऑप्शन आपल्या समोर आहे. डेटा कोण्या ठिकाणी
तर डायरेक्ट आहे आपल्याला क्लिअर उत्तर स्टोरेजमध्ये असतो डेटा. कुठं असतो? स्टोरेजमध्ये असतो. पुढं रडारचा ओके वापर का करतात? रडार. आता रडारचं लक्षात ठेवा वापर आपल्यासाठी. रडार ही महत्वाची संकल्पना. रडार ओके याचा पाण्यात बुडलेल्या पाणबुडी शोधण्यासाठी का, रेडिओ रिस्कून सिग्नल वापरण्यासाठी का, दूरस्थ वस्तूचा सुगावा लावण्यासाठी का, शोधून काढण्यासाठी का, भूस्थानिक उपर शोधण्यासाठी. रडार जर आपण याची ओके सायन्स बेस्ड अप्रोच न अभ्यास केला रडार, आणि हे बऱ्याच वेळा लक्षात ठेवा रडार का आहे. रडार लक्षात ठेवा रेडिओ वेव्ह टू डिटरमाइन द डिस्टन्स. ओके म्हणजे आता हे रडार आहे आपल्या समोर. रडारचं काम काय, फंक्शन काय. ओके व्हॉट रडार स्टँड फॉर? रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. ओके त्याचा जर शॉर्ट फॉर्म बघितला आपण आणि फुल फॉर्म बघितला तर इट इज अ डिव्हाइस कॅपेबल टू डिटेक्ट ऑब्जेक्ट ऑफ बघा फार ऑफ डिस्टन्स, मेजरिंग द डिस्टन्स और रेंज ऑफ द ऑब्जेक्ट बाय युजिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे काय एकंदरीत जर आपण बघितलं याच्यामध्ये ओके दूरस्थ वस्तूचा सुगावा लावण्यासाठी आणि शोधण्यासाठी रडारचा उपयोग करतात. ठीक आहे. नेक्स्ट भारतामधील अंतिम मुघल शासक कोणता? औरंगजेब, बहादूर शाह, अकबर, सेकंड का यापैकी कोणताही नाही. मित्रांनो भारतात बाबर हा मुघलांचा संस्थापक होता. मुघलचा बाबर नंतर येतो हुमायूं. नोट करत चला. हुमायूं नंतर येतो ओके लक्षात ठेवा औरंगजेब अकबर नंतर येतो जहांगीर नंतर येतं शहाजहान आणि शहाजहान नंतर कोण येतो? औरंगजेब. जर आपण यांच्यापर्यंत जर बघितलो 1526 पासून डायरेक्ट 1707 पर्यंत औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत, तर याच्यामध्ये मुघलाचा अंतिम शासक कोण होता याच्यातून नाही सर. मुघलांचे पुन्हा वारस पण येतात. त्याला लेटर मुघल किंवा मुघल उत्तर म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला? मुघल उत्तर शासक होते. मुघल उत्तर शासक. याच्यामध्ये कोण येतं? बहादूर शाह फर्स्ट, आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा फारुख शियार येतो, मोहम्मद शाह येतो, अहमद शाह येतो, आलमगीर येतो, शाह आलम येतो, अकबर द्वितीय येतो, आणि शेवटचा येतो म्हणजे बहादूर शाह जफर हा शेवटचा किंवा बहादूर शाह द्वितीय 1857 पर्यंत गादीवर असतो आणि हा 1707 पासून. मग याचं उत्तर या प्रश्नाचं भारतामधील अंतिम मुघल शासक कोण या प्रश्नानुसार इथं बहादूर शाह आल्यामुळं उत्तर येतं यापैकी नाही. कारण काय इथं बहादूर शाह जफर किंवा द्वितीय जर असतं बहादूर शाह तर उत्तर आलं असतं. त्यामुळं भारतातील अंतिम मुघल शासक बहादूर शाह जफर ऑब्लिक द्वितीय. ठीक आहे. नेक्स्ट हॅबियस कॉर्पस सेंटेरिओ ह्या कशामध्ये वापरणाऱ्या संकल्पना आहेत? मित्रांनो घटनेमधलं कलम 32 मध्ये जेव्हा फंडामेंटल मूलभूत हक्काचं उल्लंघन होतं तेव्हा लक्षात ठेवा 5 प्रकारचे अधिकार आहेत. त्याला आपण नाव लिहितो मॅन्डिमस, हॅबियस कॉर्पस, सर्टिनो, क्यू वॉरंटो, आणि लक्षात ठेवा याच्या संबंधीचं आहे तर कायद्या संबंधीचं आहे. म्हणजे उपचार एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं पुन्हा बहाल करणे घटनेमध्ये, याला मराठीमध्ये बंदी प्रात्यक्षिकरण. ओके हे जे संकल्पना आहेत ओके मॅन्डमस, हॅबियस कॉर्पस ओके हे कलम आर्टिकल 32 संबंधीचे आहेत. कशा संबंधीचे आहेत? आर्टिकल 32 32 लक्षात ठेवा. आर्टिकल 32 यस इंडिव्हिज्युअल सुप्रीम कोर्ट काय करतं हे ओके महत्वाचे आहे बहाल करतं. लक्षात ठेवा सुप्रीम कोर्ट बहाल करतं. आपल्या संकल्पना इथं बघून घ्या लक्ष पटकन. त्याचे नाव आलते ना हॅबियस कॉर्पस, मॅन्डिमस ओके हो काय हॅबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन, सर्टिनो आणि क्यू वॉरंटो. याचं पर्पज काय त्याचं उदाहरण दिले. ओके बघून घ्याच. चला यानंतर पुढं UIDAI हे एजन्सी आपण कशाशी संबंधित बोलता नमूद करतो. सरळ आहे आपल्याकडे हे आधार कार्ड संबंधीचं आहे. कशा संबंधीचं आहे? UIDAI आधार कार्ड संबंधीचं आहे. आधार कार्ड नोट करा. UIDAI ओके आधार कार्ड. चला हे आधार कार्ड संबंधीचं आहे. आधार कार्ड संबंधीचं आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, बघा UID चा फुल फॉर्म. हे मुद्दाम तुम्हाला मी इमेज दाखवतोय, एक खूप गरजेचं आहे. याच्यानंतर पुढचं, भारतीय राष्ट्रपतीला कार्यकारी संबंध जाऊ शकतं, खरा, निरपेक्ष, ओके, धारक, तर लक्षात ठेवा खरा नाहीये. यानंतर पुढं, आम्स्टरडम हे कोणत्या देशाची राजधानी आहे? नॉर्वे, स्वित्झर्लंड, नेदरलँड, जर्मनी. जर्मनीची राजधानी बोला. नॉर्वे, जर्मनी, जर्मनी, बर्लिन, बर्लिन. त्याच्यामुळे हा कटलं. तर आता ऑप्शन आहेत आपल्या समोर. ओके, आम्स्टरडम ही कुणाची आहे? तर नेदरलँडची राजधानी, लक्षात ठेवा आम्स्टरडम. ओके, ह्या दोन तर नाहीत, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड नाही, तर काय उत्तर येईल? नेदरलँड. नेक्स्ट, प्रोटीन यांचा संयोग आहे. काय प्रोटीन कशाचा संयोग आहे? आताच आपण बघितलं होतं या सिरीज मध्ये. प्रोटीन हे कशाचा संयोग आहे? कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन. यस, वरीलपैकी सर्वांचं हे प्रोटीन संयोग आहे. यानंतर पुढचा प्रश्न, 1972, नोट करा, 1972 या दिवशी, 1972 या दिवशी मानवी पर्यावरणावर स्टॉकहोम परिषद स्वीडनमध्ये आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून जागतिक पर्यावरण दिन कोणता म्हणून साजरा करतात? तर डायरेक्ट आहे 5 जून. ओके, कोणता? 5 जून. आणि हे ऐतिहासिक दिवस होता. काय होता? ऐतिहासिक दिवस होता, नोट करा. ओके, 5 जून. द डे, बघा लक्षात ठेवा, 5 जून. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, 5 जून, नोट करा. ऐतिहासिक दिवस होता, 5 जून. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 1972 पासून. इमेज आपल्या समोर आहे, चेक करा. पर्यावरणाचा अवेअरनेस निर्माण करणे. स्वीडन, स्टॉकहोम कॉन्फरन्स, ह्युमन एन्व्हायरमेंट, UN जनरल असेंब्ली, डिझाइन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, रिमार्क द फर्स्ट डे ऑफ स्टॉकहोम कॉन्फरन्स, ह्युमन एन्व्हायरमेंट. ओके, चला याच्यानंतर पुढचा आणि आजच्या या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न, पार्सिक याचे टिंबटिंब एकक आहे. पार्सिक याचे टिंबटिंब एकक आहे. कशाचे एकक आहे? अंतर, वेळ, प्रकाशाची तीव्रता, चुंबकीय. ओके, वेळ. पार्सिक, पार्सिक हे कशाचे एकक आहे? लास्ट तुम्हाला इमेज दाखवतो आणि मी थांबतो. ओके, पार्सिक. पार्सिक द युनिट ऑफ लेंथ यूज मेजर द लार्ज डिस्टन्स. कशाचा आहे? लक्षात ठेवा, ॲस्ट्रॉनॉमी ऑब्जेक्ट. आता हे कशाचा आहे? एक इमेज बघा तुम्ही, पार्सिक. आता तरी सांगा पार्सिक कशाचा आहे? पार्सिक डायरेक्ट आता इमेज आपण तयार करू शकतो. मेजरमेंट संबंधी आहे, बरोबर आहे. तर अंतर माझ्यासाठी आहे. कशासाठी आहे? तर अंतरासाठी आहे. कशासाठी? अंतरासाठी आहे. एकंदरीत मित्रांनो आपण 2017चे जवळपास ओके शिफ्ट वाईज आजच्या सेशन मध्ये 34 क्वेश्चन कव्हर केलेत. काही क्वेश्चनला मी तुम्हाला गुगलची मदत घेऊन इमेज दाखवले. त्याचा माझा उद्देश एकच होता, तुमच्या संकल्पना क्लिअर करणे. काय होता उद्देश? संकल्पना क्लिअर करणे. ओके, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी असे नवनवीन सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत मी असेल, लक्षात ठेवा. यानंतर गौरी मॅडम असतील, सागर जगताप सर असतील, आतकरे सर असतील आणि संगपाल सर. विषयानुसार आम्ही यूट्यूब लाईव्ह दररोज येतोय. तुम्ही नक्की यूट्यूब लाईव्ह चेक करा. आपल्यासाठी विनंती आहे, माझं व इतर सरांचं अकॅडमीचा इनिशिएटिव्ह आपला या यूट्यूब चॅनलला मिळतो. म्हणून आपण नवीन असाल तर लक्षात ठेवा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण का तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल. त्याचप्रमाणे आमचं लक्षात ठेवा, ओके, टेलिग्राम चॅनल आहे. जे जे काही सरकारचे GR अपडेट मिळतात याची PDF स्वरूपात आपल्याला टेलिग्रामला माहिती मिळते. लेक्चरची लिंक पण टेलिग्रामला मिळते, म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लास्ट सूचना आपण थांबूया. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी गुरु नावाची बॅच आम्ही घेऊन आलोय. महाराष्ट्रातील अनुभवी शिक्षक वृंद आहे. त्याच्यामध्ये बघा सागर सोनवणे सर, त्यांचा 12 वर्षापेक्षा जास्त टीचिंगचा अनुभव आहे. माधव जगताप सर, लक्षात ठेवा, एक्सपर्ट व्यक्तिमत्व आहे. याच्यानंतर 200 मार्काच्या टॅट मध्ये सर्वाधिक ज्याचं विषयानुसार वेटेज आहे ते म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. यासाठी व्यक्तिमत्व
व्यक्तिमत्व म्हणजे गौरी मॅडम. ओके, यानंतर यांचे मॅडमचे यूट्यूबला लेक्चर पण आहे, तुम्ही चेक करून घ्या. त्याच्यानंतर मानसशास्त्र, बाल मानसशास्त्रासंबंधीचं अध्यापनाचा अनुभव असणारं, स्वतः शिक्षक असणारे, 2 वेळा टॅट आणि TET पास असणारे व्यक्तिमत्व आणि स्वतःचं पुस्तक पण आहे मानसशास्त्राचं, असं सागर जगताप सर. याच्यानंतर मराठीसाठी आतकरे सर आणि संगपाल सर हे इंग्लिशसाठी आणि मी स्वतः समाजशास्त्रासाठी. काही क्युरी असेल तर नक्की 9226018181 या नंबरला फोन करा. आमचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी, पहिला मजला, मानकरवाडा, पत्र्यामारुत चौक, पुणे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द प्रोनाऊन्स क्लिअर झाला असेल तर माफी असावी. लेक्चरला लाईक करा, मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया. धन्यवाद.